आपल्याला शाळकरी जीवनापासून सांगितलं जातं की सर्वात बुद्धिमान प्राणी कोण आहे? तर त्याचं उत्तर असतं माणूस. सर्वात बुद्धिमान प्राणी माणूस आहे हे कोणी ठरवलं? ते माणसानेच ठरवलं. का? तर बुद्धीच्या जोरावर माणसानं शस्त्र निर्माण केली, सुखसुविधा निर्माण केल्या आणि आपलं जीवन अधिक सुखकारक करून घेतलं. माणूस आपल्या बुद्धीचातुर्यानं अनेक प्राण्यावर मात करू शकतो आणि त्याच्यामुळं सर्वात बुद्धिमान प्राणी कोण आहे? तर तो माणूस आहे. आपण अनेक धर्मांचे गोडवे गातो, अनेक धर्मग्रंथांचे गोडवे गातो. आपण धर्मग्रंथ डोक्यावर घेऊन नाचत असतो. आपण संस्काराचे फार गोल बोलत असतो. पण खरंच माणूस आपलं पशुत्व झुगारून देऊ शकलाय का? आपलं जे काही प्राणित्व आहे ते तो नाकारू शकलेला आहे का? तर याच्यामध्ये आपलं पशुत्व नाकारण्यामध्ये माणूस सपशेल अपयशी ठरलेला आहे. माणूस जसा बुद्धिमान प्राणी आहे तसाच माणूस एक विकृत प्राणी आहे. म्हणजे ज्या गोष्टी जंगलामध्ये घडू शकत नाहीत, प्राण्यांच्या राज्यामध्ये घडू शकत नाहीत, त्या गोष्टी मात्र माणसाच्या राज्यामध्ये सर्रास घडतात. आपल्या सुखसमृद्धीच्या नंतर, आपल्या सुखसुविधेच्या नंतर माणूस कुठला आनंद शोधत असेल बरं? तर तो आनंद शोधतो विकृत आनंद. जी लोक सुखामध्ये लोळत असतात, विलासामध्ये लोळत असतात, सुख विलास भोगून भोगून जेव्हा त्यांना अधिक आनंद मिळण्याची आस निर्माण होते, तेव्हा माणूस विकृत आनंद शोधत असतो आणि त्याचा जास्तीत जास्त काल विकृतीकडे वळतो. म्हणून माणूस हा जसा बुद्धिमान प्राणी आहे तसाच माणूस हा विकृत प्राणी आहे. एप्स्टीन जी फाईल आहे त्या फाईलीमध्ये जे काही समोर येत आहे त्याच्यावर हे सिद्ध होत आहे की माणूस जगातला सर्वात विकृत प्राणी आहे. फक्त माणसाला आपल्या संस्काराचं, आपण चांगलं आहोत त्याचं एक आवरण स्वतःभोवती लावून घ्यायचं असतं. एक मी चांगला माणूस आहे याचं एक बेगड आपल्या भोवती चिटकून घ्यायचं असतं. तसं माणूस आतून पूर्णतः विकृतच असतो. आणि केशवंत, गुणवंत या जगातील असामान्य प्रतिभा असलेली लोक सुद्धा याच्यामध्ये एप्स्टीन फाईलमध्ये विकृत आनंद घेताना आपल्याला दिसतील. एप्स्टीन फाईल हा एक विकृतीचा इतिहास आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु एप्स्टीन फाईलमधून ज्या पद्धतीचं जागतिक राजकारण ढवळून निघालेलं आहे, म्हणजे माणसाच्या विकृतीवर आपण चिंतन करायला पाहिजे. माणसं इतकं पशुत्व कसं काय स्वीकारू शकतात की जंगलातल्या पेक्षाही माणसं विकृत का वागू शकतात? आणि विकृतीवर मात करण्यासाठी माणसाची आता लढाई सुरू झाली पाहिजे. परंतु तसं न होता ह्या एप्स्टीन फाईलचं आता जगभर राजकारण सुरू आहे आणि राजकारण हे फार विकृती असतं आणि ते अधिक अधिक विकृतीकडे झुकत चाललेलं आहे. आणि त्याच्यामधून त्यात कुणाची नावं आली आहे, कुणाची नावं आले नाही, कुणाचे उल्लेख झालेले आहेत, कुणाचे उल्लेख झालेले नाहीत, याच्यावर आता चर्चा झडत आहे आणि त्याच्यातून त्या त्या देशाचं राजकारण तापवलं जात आहे. एप्स्टीन फाईलमध्ये आपली नावं आहेत म्हणून अनेक राष्ट्रप्रमुखांना, अनेक यशवंतांना, गुणवंतांना, प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्वांना ब्लॅकमेलिंग करायचं सुद्धा काम सुरू झालेलं आहे. म्हणजे आपण समजतो तितकी माणसं सभ्य नसतात. माणसाच्या आतमध्ये एक असभ्य माणूस दडलेलाच असतो. एप्स्टीन स्वतःच म्हणतो की जोपर्यंत आपण पकडले जाऊ शकत नाही, जोपर्यंत आपली विकृत बाजू जगासमोर येत नाही, तोपर्यंत माणसं सभ्य असतात. अन्यथा सर्व असभ्यता माणसामध्ये ठासून भरलेली असते. एप्स्टीन फाईलमधून जे काही विकृती जगासमोर आलेली आहे, तसं प्रत्येक देशामध्ये असे विकृतीचे कळस घातलेले नराधम आपण पाहिलेलेच असते की त्यांना आपण संत म्हणतो, महंत म्हणतो. त्यांनी माणसाच्या कल्याणाच्या गोष्टी केल्या, त्यांची विकृत बाजी आपण पाहिलेलीच आहे. परंतु विकृतीवर मात करण्यापेक्षा आता जगभर याचं सर्व राजकारण सुरू झालेलं आहे आणि पुन्हा माणूस एका वेगळ्या विकृतीकडे झुकत चाललेला आहे. माणसाने जसं आपल्या बुद्धिचातुर्यानं अनेक गोष्टीवर मात केली, तसं ह्या बुद्धिचातुर्यानं असेल किंवा मनाच्या शक्तीनं सुद्धा माणूस विकृतीवर मात करू शकला नाही, हे मात्र एप्स्टीन फाईलमधून
आपल्या लक्षात येत असेल. एप्स्टीन फाईल हे माणसाच्या विकृतीचा इतिहास असेल, तो एक पुरावा असेल, तर एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून जगाला हे कळलेलं आहे की आपल्यासमोर जे काही विकृतीचे उदाहरणं समोर आलेले आहे, एप्स्टीन फाईल एक उदाहरण आहे. अनेक देशामध्ये अशा प्रकारची विकृती घडत असतात आणि घडत आहे. माणसाचं खरं लढाई कशी असेल, तर माणसाची खरी लढाई ही त्याच्या स्वतःच्या विरोधातच असते. माणसानं माणूस बनलं पाहिजे. त्यानं आपल्यातलं प्राणित्व, आपल्यातलं पशुत्व त्याने विसरलं गेलं पाहिजे. तरच त्याच्या बुद्धीचातुर्याचा या जगाला काही उपयोग होणार आहे. विकृत आनंद तर प्राणी सुद्धा घेत नाही, पण माणसाची ती प्रचंड आस राहिलेली आहे. म्हणून आता जर काही या जगातील मानवापुढं कुठलं संकट असेल, तर आपल्यातली विकृती संपवणं हेच खरं संकट माणसापुढं आहे. आणि त्यासाठीच माणसानं जागरूक झालं पाहिजे, सजग झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? नक्की कॉमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.